कोणताही अर्ज केला नव्हता की कोणाची शिफारस नव्हती, असे कोणतेही असामान्य कर्तृत्वही नाही, तरी डोक्याच्या केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत 24 तास तेव्हा तू रक्त फिरवतोस, जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस, अखंडपणे तू माझे हे हृदय चालवतोस, चालणारे कोणते यंत्र तू फिट करून दिले आहेस रे देवा. पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत विना अडथळा संदेशवहन करणारी प्रणाली कोणत्या अदृश्य शक्तीने चालते आहे काही समजत नाही. हाडांमासांमध्ये तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे याचा मला मागबूजही नाही. हजार मेगापिक्सलवाले 2 कॅमेरे अहोरात्र सगळे दृश्य टिपत आहेत. 10,000 टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर, अगणित संवेदनाची जाणीव करून देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली आणि वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची आवाज निर्मिती करणारी स्वर प्रणाली आणि त्या फ्रिक्वेन्सीचे कोडिंग डिकोडिंग करणारे कान नावांची यंत्र, 75% पाण्याने भरलेला शरीररूपी टँकर, हजारो छिद्रे असतानाही कुठेही लीक होत नाही. स्टँडशिवाय मी उभा राहू शकतो. गाडीचे टायर झिजतात पण पायांचे तळवे कधीही झिजत नाही. अद्भुत अशी रचनाच आहे. सांभाळणे, स्मृती, शक्ती, शांती हे सर्व देवा तू देतोस. तूच आत बसून शरीर चालवत आहेस. अद्भुत आहे हे सर्व. अविश्वसनीय, अनाकलनीय अशा शरीररूपी मशीनमध्ये कायम तूच आहेस याची जाणीव करून देणारा आत्मा देवा तू असा काही फिट बसवला आहे की आणखी काय तुझ्याकडे मागावं. तुझ्या या जीवाशिवाच्या खेळाचा निखळच निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहील अशी सद्बुद्धी मला दे. तूच हे सर्व सांभाळतो आहेस याची जाणीव मला सदैव राहू दे. रोज क्षणोक्षणी कृतज्ञतेने तुझा ऋणी असल्याचे स्मरण चिंतन व्हावे हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.